हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MH05 ऑटो व्लॉगवरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी जे तुम्हाला सांगणार आहे ते महाराष्ट्रातल्या प्रत्येक रिक्षावाल्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे. तर सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे एकच चर्चा चालू आहे, 1 मे. 1 मे ला खरंच परमिट बंद होणार आहेत का? 1 मे ला खरंच मराठी भाषेची सक्ती होणार आहे का? अशा अनेक अफवा उडाल्यात. अनेक लोक खोट्या तारखा सांगतायत, पण मी तुमच्या समोर आरटीओची खरी आरटीओचे खरे नियम आणि मंत्रालयातून आलेली खरी माहिती मी आज तुम्हाला तुमच्या समोर मांडणार आहे. तर मंडळी, व्हिडिओ विना स्किप करता पूर्ण बघा, अजिबात घाई करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच तुम्ही जर आपल्या MH05 ऑटो व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. तर मंडळी, पहिला मुद्दा असा आहे, सत्य परिस्थिती. परमिट बंद का झाले याबद्दल सत्य परिस्थिती काय आहे मित्रांनो? तर 9 मार्चला प्रताप सरनाईक म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घोषणा केली की ज्यांना मराठी येत नाही त्यांचे परमिट रद्द करा आणि नवीन जे परमिट आहे त्यांवर स्थगिती द्या. तर असा निर्णय झाला आणि तेव्हापासून परमिट जे आहे ते नवीन परमिट जे आहे ते बंद झालं. तर मित्रांनो, हे कशामुळे झालं? तर पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये जे आहे त्यातली जी रिक्षाची संख्या आहे, शहरांमधली रिक्षाची जी संख्या आहे ती एकदम मर्यादेच्या बाहेर गेलेली होती, मर्यादा ओलांडली होती. कारण एवढ्या भरपूर रिक्षा झाल्या आहेत शहरामध्ये की खरंच जे गरजू आहेत त्यांना भाडं भेटणं मुश्किल झालंय. दिवसभर रिक्षा चालून थोडेही पैसे होत नाहीयेत, कारण सगळीकडे रिक्षा झालेल्या आहेत. त्यामुळे हे जे परमिट जे आहे ते बंद करण्यात आलं होतं. पण आता यामुळे कोणाचं मरण झालं आहे? तर मित्रांनो, परमिट बंद झाल्यामुळे काही गरजू गरिबांचं, काही बेरोजगारांचं मरण झालं आहे. ज्यांनी लायसन्स आणि बॅच काढला आहे आणि परमिटसाठी अप्लाय केलेला आहे, पण त्यांचं परमिट अडकलंय. परमिट काढायची जी खिडकी आहे तीच बंद झालेली आहे. आणि तर लायसन काढले, बॅच काढले आणि पैसे देखील दिलेले आहेत एजंटकडे परमिटचे, पण त्यांचं परमिटच अडकलंय. तर यांचं खूप मरण झालेलं आहे. काही जणांचे पैसे अडकून बसलेले आहेत. तर सत्य हेच आहे की सध्या आरटीओने परमिट देणं बंद केलंय. तर मंडळी, आता मुख्य मुद्दा बघूयात, 1 मे आणि मराठी सक्तीचा नियम. तर मंडळी, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक महत्वाचा आणि कडक नियम जाहीर केला आहे, जो 1 मे 2026 म्हणजे महाराष्ट्र दिन या दिवसापासून लागू होणार आहे. तर मंडळी, आता बघूयात काय नियम आहे. नियम काय आहे? मराठी भाषेची सक्ती. महाराष्ट्रात रिक्षा किंवा टॅक्सी चालवण्यासाठी मराठी भाषा वाचता येणे आणि लिहिता येणे अनिवार्य आहे, म्हणजे कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला मराठी भाषा बोलता देखील आली पाहिजे आणि वाचता देखील आली पाहिजे. तर मंडळी, आता परवान्यांची पडताळणी कशी होणार? म्हणजेच ज्यांच्याकडे जुने परवाने आहेत, जुन्या रिक्षा आहेत आणि त्यांना मराठी वगैरे बोलता येत नाही, वाचता येत नाही, तर यांची आता पडताळणी कशी होणार? तर मंडळी, आरटीओ द्वारे 59 प्रादेशिक कार्यालयांमार्फत हे परमिट पडताळणी मोहीम राबवली जाणार आहे. जर चालक मराठी भाषेत संवाद साधू शकत नसेल तर त्याचा परवाना परमिट रद्द केलं जाऊ शकतं. तर मंडळी, याची अंमलबजावणी बघूयात. तर हा नियम मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर सह संपूर्ण महाराष्ट्रात लागू होणार आहे. तर मंडळी, आता बघूयात हा नियम चालू का केला. मंडळी, मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये काही बनावट कागदपत्रांच्या आधारे रिक्षा किंवा टॅक्सी परवाने मिळवल्याचा अनेक तक्रारी ज्या आहेत त्या समोर आल्या होत्या. अनेक चालक प्रवाशांशी मराठीमध्ये संवाद साधू शकत नाहीत, त्यामुळे स्थानिकांना अडचणी येतात. शहराची सुरक्षा आणि मराठी भाषेचा आदर राखण्यासाठी हा
निर्णय घेतल्याचे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तर मंडळी, तिसरा मुद्दा बघूयात, मित्रांसोबत चर्चा. तर मंडळी, मी 2 दिवसापूर्वी काही मित्रांबरोबर चर्चा देखील केली, त्यांना प्रश्न देखील विचारले, त्यांचे काय म्हणणं आहे ते देखील ऐकून घेतलं. तर मंडळी, एका मित्राला मी विचारलं, तुला काय वाटतं 1 मे पासून खरंच परमिट चालू होतील असं वाटतंय का? तर तो मित्र म्हणाला, दादा आम्ही तर वाट बघून थकलोय, गाडी शोरूम मध्ये उभी आहे, जर परमिट चालू झालं तर ठीक आहे, अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल. म्हणजे आता तो बोलतोय जर परमिट चालू नाही झालं तर तो आंदोलन करणार. आणि दुसऱ्या मित्राने मला असा प्रश्न विचारला, दुसऱ्या मित्राचा असा प्रश्न आहे, परप्रांतीय चालक जे आहेत ते मराठी बोलत नाहीत, त्यांना मराठी बोलता येत नाही, त्यांना इकडचे रस्ते वगैरे माहीत नाहीत, तर त्यांना परमिट मिळतं कसं? तर म्हणजे तिसऱ्या मित्राला विचारलं तर तिसरा मित्र बोलतोय, तर तिसरा मित्र असं बोलतोय की ज्यांच्याकडं नोकरी आहे त्यांचं परमिट रद्द करा असं सरकार म्हणतंय, हा निर्णय योग्य आहे का? एकाच घरात 2 पगार कशाला? तर असे काही मित्रांचे, काही लोकांचे प्रश्न आहेत. तर तुमचा काय प्रश्न आहे ते कमेंट मध्ये सांगा, ते देखील त्याच्यावर देखील आपण व्हिडिओ बनवू. मंडळी, सर्वात मोठा प्रश्न म्हणजे परमिट कधी चालू होणार? कधी चालू होणार परमिट? सध्या सगळीकडे ही चर्चा चालू आहे की परमिट कधी चालू होणार. असे खूप सारे मेसेज पडलेत, दादा परमिट चालू कधी होणार? तर मंडळी, सरकार 1 मे ला नवीन धोरण जाहीर करू शकतं, पण सरसकट परमिट वाटप करणं, लगेच ते परमिट जे आहे ते वाटप करणं ही शक्यता खूप कमी आहे. सरकार आधी लॉटरी काढणार की प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देणार हे ठरायचं बाकी आहे. म्हणजेच अगोदर काय व्हायचं, 2016च्या अगोदर जर बघायला गेलं तर लॉटरी पद्धत होती. म्हणजे अशी लॉटरी, परमिटची लॉटरी निघायची. म्हणजे काही एरियामध्ये, काही शहरामध्ये, काही सिटीमध्ये तेवढ्या पुरते, काही तात्पुरतेच, म्हणजेच 100, 200, 300 असे एक जे परमिट आहे त्याची अशी लॉटरी निघायची काही शहरांमध्ये. ते बंद झालंय आता आणि त्याच्यानंतर ऑनलाईन परमिट सुरू झालं होतं. प्रत्येकाला सरसकट परमिट देणं ही प्रक्रिया सुरू केली होती. पण आता असं वाटतंय की लॉटरी पद्धत पुन्हा सरकार सुरू करतंय की काय? तर मंडळी, परमिट हे सुरू होणार, पण काही कालावधी थांबावं लागेल. मंडळी, तुम्ही माझं वैयक्तिक मत विचाराल तर जून किंवा जुलै महिन्यांपर्यंत परमिटची प्रक्रिया व्यवस्थित रुळावर येऊ शकते. पण तोपर्यंत कोणालाही जास्त पैसे, म्हणजेच कुठल्याही एजंटला जर तुम्हाला कोणी बोललं की बाबा परमिट तुम्हाला, मला एवढे एवढे पैसे द्या, मी तुम्हाला परमिट काढून देतो, तर मित्रांनो सावधान राहा अशा लोकांपासून, अशा व्यक्तीपासून, अशा गोष्टींपासून. तर कोणालाही जास्तीचे पैसे देऊ नका, कारण परमिट जे आहे ते आणखी काही चालू झालेलं नाहीये. जर तुम्हाला कोण बोलत असेल की मी तुम्हाला परमिट देतो, मला थोडे जास्त पैसे लागतील, पण मी तुम्हाला परमिट काढून देतो, तर अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणालाही आगाऊ पैसे देऊ नका. कारण मित्रांनो, हे सगळं तुमची फसवणूक, तिथे त्या ठिकाणी तुमची फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे सावधान राहा. परमिट जेव्हा चालू होतील तेव्हा आपला नवीन व्हिडिओ येईलच, मी तुम्हाला सांगेलच काय काय प्रक्रिया असते परमिटची, पूर्ण प्रोसेस, लायसन्स, बॅच, परमिट, परमिट पूर्ण रिक्षा घेण्यासाठी पूर्ण कुठकुठली डॉक्युमेंट लागतात, काय लागतं, सर्व काही डिटेल्स मध्ये आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईलच. पण तुम्ही आता तरी कोणालाही पैसे देऊ नका आणि कोणाच्या जाळ्यामध्ये अडकू नका. तर मंडळी, तुम्ही मला एवढं ऐकलं त्याबद्दल
तुमचे खूप खूप मनापासून आभार. तर एक मेवर आपण सर्वजण नजर ठेवून आहोतच, पण मला एकच म्हणायचं आहे की मराठी तरुणांवर, बेरोजगार तरुणांवर जे आहे ते अन्याय झाला नाही पाहिजे. परमिट हवंय तर मराठी शिका. जर तुमच्याकडे नोकरी असेल तर परमिटचं जे हे आहे ते सोडून द्या. नवीन रिक्षा घ्यायची आहे तर थोडी वाट बघा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्राला, प्रत्येक रिक्षा ग्रुपमध्ये शेअर झालाच पाहिजे. तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंटमध्ये मांडा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सोबतच तुम्ही आपल्या MH04 ऑटो व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवरती रिक्षाच्या रिलेटेड खूप सारे महत्वाचे व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत. सोबतच बेल आयकॉन दाबा, म्हणजेच जसा आपला नवीन व्हिडिओ येईल तर तो सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो चला लवकरच भेटूयात आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र.